Welcome you all for the next lecture of modern business communication. In today's lecture, we will discuss about importance of business letters. The first importance of business letter is exchanging business information. Letters are the most economical and convenient means of exchanging the information. With the help of letters, executives can easily exchange information with the customers, suppliers, investors, government offices, regulatory authorities, etc. बघा, बिझनेसमध्ये कस्टमरसोबत रिलेशनशिप मेंटेन करावे लागते, सप्लायरसोबत रिलेशनशिप मेंटेन करावे लागते. मग ऑर्डर द्यायचा असेल सप्लायरला किंवा रिक्वेस्ट करायची असेल त्याला पर्टिक्युलर गुड्ससाठी, तर एक सिस्टमॅटिक प्रोसिजरने जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी लेटर लागतं. रेग्युलेटरी अथॉरिटीज असतील, जसं रजिस्ट्रेशन करायचं असेल आपल्या बिझनेसचा किंवा काही रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करायचे असतील आपल्याला, तर जी काही इन्फॉर्मेशन आहे आपल्या बिझनेसची ती आपल्याला जर एखाद्या ॲथॉरिटीसोबत, कस्टमरसोबत, सप्लायरसोबत एक्सचेंज करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला लेटर, बिझनेस लेटर बनवावा लागतो. त्यामुळे बिझनेस लेटर हा महत्त्वाचा आहे. Establishing business relationship. Business letter plays an important role in establishing, maintaining relationship with the various parties. Business letter reduce the distance between business and its customers. जसं आत्ताच आपण डिस्कस केलं की इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल तुम्हाला कस्टमरसोबत किंवा सप्लायरसोबत, तर आपल्याला काय करावं लागतं, बिझनेस लेटर बनवावं लागतं. पण कस्टमरसोबत रिलेशनशिप मेंटेन करायची आहे तुम्हाला, तर तुम्हाला बिझनेस लेटर टाईप करावं लागतं. प्रॉपर कम्युनिकेशन हा जो डिस्प्यूट किंवा जे डिफरन्सेस येतात वेगवेगळ्या पार्टीजमध्ये ते कमी करू शकतात. कोणत्याही पार्टीमध्ये डिस्प्यूट किंवा डिफरन्सेस येण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे त्यांच्यामध्ये असणारा कम्युनिकेशन गॅप. बिझनेस लेटर टाईप केल्यामुळे, बिझनेस लेटर बनवल्यामुळे आपण जे आपले थॉट्स आहेत, आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती एक्सचेंज तर करतोयच, पण ती प्रॉम्प्ट पद्धतीने समोरच्या पार्टीसोबत एक्सचेंज होते. त्यामुळं डिस्प्यूट्स कमी होतात, डिफरन्सेस कमी होतात आणि त्यामुळं तुमचा आणि तुमच्या कस्टमर्सचा, तुमचा आणि एखादी रेग्युलेटरी अथॉरिटीज असतील, तुमचा आणि तुमच्या सप्लायरचा, जे कोणत्या पार्ट्या तुमच्या बिझनेससोबत रिलेटेड आहेत त्यांच्यासोबत तुमचा रिलेशन हा स्ट्रॉंग होतो. त्यामुळं तुम्हाला बिझनेस रिलेशन मेंटेन करण्यासाठी बिझनेस लेटरची गरज पडते. त्यामध्ये तिसरं आहे क्रिएशन ऑफ मार्केट्स. सर्क्युलर लेटर्स, अ फॉर्म ऑफ बिझनेस लेटर, हेल्प टू क्रिएट न्यू मार्केट फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस. दिस लेटर कंटेन्स इन्फॉर्मेशन अबाउट युटिलिटी, फीचर्स अँड युजफुलनेस ऑफ द प्रोडक्ट्स. तर काही असे लेटर्स असतात ज्याला सर्क्युलर आपण म्हणतो. सर्क्युलर लेटर हे तुमच्या बिझनेसचे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांचे जे फीचर्स आहेत, त्यांचे जे युजफुलनेस किंवा बेनिफिट्स आहेत हे लोकांसोबत शेअर करण्यासाठी मदत होते. आणि त्यामुळं काय होतं, कस्टमरला आपण भाग पाडू शकतो की त्यांनी आपला प्रोडक्ट खरेदी करावा. कस्टमर जर तुमचा लेटर वाचून कन्व्हिन्स झाला तर तो तुमचा प्रोडक्ट, तुमच्या कंपनीचा प्रोडक्ट घेण्यासाठी प्रयत्न करेल. आणि त्याच्यासाठी सर्क्युलेशन ऑफ मार्केट किंवा क्रिएशन ऑफ मार्केट, सर्क्युलेशन लेटर हा मार्केट क्रिएट करण्यासाठी, नवीन मार्केटमध्ये तुमचा प्रोडक्ट एस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा जुन्याच मार्केटमध्ये तुमचा नवीन प्रोडक्ट एस्टॅब्लिश करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे सुद्धा बिझनेस लेटर महत्त्वाचं आहे. सबस्टिट्यूट टू पर्सनल व्हिजिट. नाऊ इंट्रोडक्शन ऑफ लेटर इन बिझनेस वर्ल्ड रिलाइव्स द बिझनेस एक्झिक्युटिव्स फ्रॉम व्हिजिटिंग देअर क्लायंट्स, supplier, creditors and other public groups by traveling a long distance. For this reason, commercial letters are called alternative technique to a personal visit. Now, you want to visit a particular business
Okay, you want to visit a particular party for establishing the relationship. But is that possible to visit each and every place? Is that convenient to visit that particular place? Personal visit neither economically beneficial nor beneficial with the time durations. इकॉनॉमिकली जर बेनिफिशियल नसेल एखादी विजिट, तुम्हाला त्या लॉंग डिस्टन्सपर्यंत जायचं आहे, पर्सनल व्हिजिट करणं शक्य नाही आहे. बिझनेस लेटर हे खूप कमी वेळेमध्ये तुमची जी माहिती आहे हा समोरच्या पार्टीसोबत कम्युनिकेट करू शकतात. त्यामुळे तुम्हाला पर्सनल व्हिजिटच्या जागी बिझनेस लेटर जर वापरलात तर तुमचे बिझनेस रिलेशन्स हे चांगले होऊ शकतात किंवा मेंटेन राहू शकतात. त्यामुळे बिझनेस लेटर महत्त्वाचं आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे सेविंग कॉस्ट अँड टाईम. बिझनेस लेटर रिलीव्ह बिझी एक्झिक्युटिव्स फ्रॉम विजिटिंग पर्सनली देअर क्लायंट्स अँड अदर कन्सर्न पार्टीज. देअरफॉर व्हॅल्युएबल टाईम अँड कॉस्ट कॅन बी सेव्ड. So in the business organization, there are certain executives who are very much busy in their daily schedules. So if they are so much busy in their busy schedule, but still they want to maintain their relationship with the clients also, with the suppliers, with other parties also, then what will they do? So they can follow the business letters. So business letter can help them to maintain their relationship with their parties without visiting them personally. So it will save their precious time also. It will save their precious money also. So saving the cost and time can be possible by using business letters. Maintain secrecy. Look, when you are preparing a business letter, it will be helpful to maintain your secret information within the particular paper. No one other than a sender and receiver can know the message obtained in the letter, because that will be covered in the secret envelope, and that particular letter will be opened by the particular person to whom you are sending the message. The particular party only can read that particular message. So whatever the secret information you want to share with your party, you can share with it. So it will maintain the secrecy, and the precious information, the secret information will be kept secret in that particular parties only. So business letter help to maintain the secrecy also. The seventh point is increase goodwill. The business letter like inquiry letter, circular letter, order acknowledgement letter, adjustment grant letter, etc. help to increase goodwill of a business with the customers. Like inquiry letter. Someone is going to inquire about the products, about the facilities, about the goods, about the services of your products. What will happen? If they are asking you something, if they are asking the company something in return, and if a company is satisfying the particular information, the particular questions are being satisfied by the company, then it will create a goodwill among the customers that the particular company is giving a prompt answer. So it will create and faith into that particular peoples about the company. If you are asking for the circular letters, the circular letter helps to the company for establishing a new market or new product in the particular market. The circular letter is facilitated with the usefulness of the product, the features of the product, the benefits of the products. So people will come to know about the product, about the company, and they will create a faith about the company, and it will create a goodwill among the people.
ऑर्डर एक्नॉलेजमेंट. Someone is giving order to your company, and if you are giving acknowledgement to them, yes, we have received your order and we are confirming your order and we will deliver that particular order in that particular date. You have mentioned that particular date into that particular letter. एखाद्याने ऑर्डर दिली आहे तुमच्या कंपनीला, मग तुम्ही त्याला ॲक्नॉलेज केलं की हां आम्हाला ऑर्डर भेटली आहे, आम्ही ऑर्डर कन्फर्म करतो आहे आणि ह्या दिवशी पर्टिक्युलर दिवशी तुम्हाला ही ऑर्डर भेटून जाईल. तर समोरच्या व्यक्तीला विश्वास बसतो की येस कंपनीने प्रॉम्प्ट आन्सर दिलं आहे आपल्याला, ह्याचा अर्थ कंपनी चांगली आहे, कंपनी आपला ऑर्डर देईल आपल्याला ज्या दिवशी सांगितले त्या दिवशीच. म्हणजे त्या एका बिझनेस लेटरमुळे तुमच्या क्लायंट्समध्ये तुमच्या कंपनीची गुडविल क्रिएट होते. हे बिझनेस लेटरचा फायदा आहे. म्हणून गुडविल क्रिएट करायची असेल लोकांमध्ये तर बिझनेस लेटरचा खूप महत्त्वाचा रोल आहे. फॉर्मल ॲग्रीमेंट. बघा बिझनेस लेटरचा फायदा एक ॲग्रीमेंट क्रिएट करण्यासाठी सुद्धा होतो. जसं बायर आणि सेलरमध्ये ॲग्रीमेंट, जसं एखादा ऑर्डर लेटर भेटला आहे, समजा कस्टमरकडून ऑर्डर लेटर भेटला आहे की ऑर्डर दिला आहे कस्टमरने, आपल्याला एक लेटर टाईप केलं आहे की पर्टिक्युलर प्रोडक्ट्स आम्हाला पर्टिक्युलर क्वांटिटीमध्ये पाहिजेत आणि तुम्ही ती ऑर्डर कन्फर्म केली. म्हणजे तो लेटर जो तुम्हाला भेटलेला आहे तो लेटर तुमचा आणि तुमच्या क्लायंटमध्ये एक ॲग्रीमेंट क्रिएट करतो आहे आणि तोही कागदावर आहे, म्हणजे फॉर्मल ॲग्रीमेंट आहे. नंतर कंपनीने ती ऑर्डर कन्फर्म करून ॲक्नॉलेजमेंट दिला तर परत कंपनी आणि बायरमध्ये परत ॲग्रीमेंट झाला. म्हणजे फॉर्मल ॲग्रीमेंट जर क्रिएट करायचं आहे तर तुम्हाला बिझनेस लेटरचा खूप फायदा होतो. 9 आहे सेटलमेंट ऑफ ट्रान्झॅक्शन्स. Commercial letters have paramount importance in settling the business transactions. For example, by writing a claim letter, buyer can raise his claims to the seller. By writing collection letters, seller can collect dues from the customers. म्हणजे सेटलमेंट करायचं आहे. समजा कस्टमरकडून पैसा यायचा होता, आला नाही आहे, सेलरने एक लेटर लिहिला कस्टमरला की आम्हाला आमचा पैसा या पर्टिक्युलर डेटमध्ये तुम्हाला गुड्स विकलं होतं त्याचा पैसा आम्हाला परत पाहिजे. तर काय होतं, पेमेंट येऊ शकते, म्हणजे सेटलमेंट होऊ शकतं ट्रान्झॅक्शनचं. कस्टमरलाच पैसे यायचे असतील सेलरकडून, काही त्याने गुड्स रिटर्न केला असेल तर तोही लेटर लिहू शकतो, ट्रान्झॅक्शन सेटल होऊ शकतात. एखादी इन्शुरन्स कंपनी आहे, त्याचं इन्शुरन्स घेतलं होतं, त्याचा क्लेम अजून आला नाही आहे, आपण क्लेमसाठी सेलरने लेटर लिहिला इन्शुरन्स कंपनीला, तरीही ट्रान्झॅक्शन सेटल होतात. म्हणजे ट्रान्झॅक्शन सेटल करण्यासाठी सुद्धा तुम्हाला बिझनेस लेटर वापरता येतात. Use as a reference. Information exchanged through letters can be preserved permanently and used as a reference when need arise. Therefore, making business decisions become easier. पर्टिक्युलर डेटला तुम्ही एखादा लेटर लिहिला होता तरीही त्याचं उत्तर तुम्हाला अजून आलं नाही आहे, किंवा सॅटिस्फाईड जे तुम्ही त्या लेटरमध्ये लिहिलं होतं की पर्टिक्युलर काम त्याला करायला सांगितलं होतं, समजा पेमेंट द्यायला सांगितले होते, आली नाही आहे. आज तुम्हाला परत एकदा रिमाइंडर द्यायचं त्या व्यक्तीला, तर तुम्ही मागच्या लेटरचा रेफरन्स देऊ शकतात की ह्या पर्टिक्युलर डेटला ह्या नंबरचा लेटर आम्ही तुम्हाला पाठवला होता, त्याचं उत्तर आम्हाला अजूनही भेटलं नाही आहे. म्हणजे तुम्ही रेफरन्स देऊ शकतात, संदर्भ देऊ शकतात. ह्यामुळे काय होतं, तुमच्याकडे एक विशिष्ट पुरावा क्रिएट होत जातो की तुम्ही एवढे लेटर त्या व्यक्तीला पाठवलेले, म्हणजे तुम्ही एवढ्यांदा कम्युनिकेशन त्या व्यक्तीला केलेलं आहे आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी उत्तर त्याचं भेटलं नाही आहे. त्यामुळं रेफरन्स म्हणजे संदर्भ लावण्यासाठी सुद्धा बऱ्याचदा तुम्हाला लेटर्स लिहिता येतात. लिगल ॲक्सेप्टन्स. बघा एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर लेटर लिहून एखादी गोष्ट कम्युनिकेट करत असाल तर त्याला कायद्याने मान्यता आहे. तुम्ही एखादी ऑर्डर किंवा एखादी गोष्ट, एखादा जो तुमचा इन्फॉर्मेशन आहे तुम्ही ओरली म्हणजे तोंडी एखाद्या व्यक्तीला सांगितलं तर कायद्यामध्ये त्याला मान्यता नाही आहे. समोरचा व्यक्ती म्हणू शकतो नाही मला तर सांगितलंच गेलं नाही, आमचं बोलणंच झालं नाही, तो बदलू शकतो. पण तुम्ही जर त्याला लेटर पाठवत असताल तर ते कागदावर आहे आणि कागदावर असणाऱ्या प्रत्येक इन्फॉर्मेशनला कायद्याने मान्यता आहे. त्यामुळे लिगल ॲक्सेप्टन्स भेटतं तुमच्या त्या माहितीला. त्यामुळे बिझनेस लेटरचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि शेवटचं आहे असिस्टन्स इन लोकल अँड इंटरनॅशनल ट्रेड. बोथ लोकल अँड फॉरेन ट्रेड इसेन्शियली रिक्वायर्स द हेल्प ऑफ व्हेरियस बिझनेस लेटर्स. बरोबर आहे, लोकल बिझनेस असो किंवा फॉरेनचा बिझनेस असो, सगळीकडेच बिझनेस लेटरचं एक वेगळं महत्त्व आहे.
Through letters, business persons makes inquiry about the products and prices, place orders of goods, collect the dues, make and settle claims, etc. भरपूर कामं करता येतात. लोकल मार्केट असो किंवा इंटरनॅशनल मार्केट असो, तुम्ही ऑर्डर सेटल करू शकतात, ऑर्डर प्लेस करू शकतात, तुमचे जे क्लेम्स आहेत ते सेटल करू शकतात, तुम्ही इन्क्वायरीसुद्धा करू शकतात. त्यामुळे बिझनेस लेटर हा लोकल लेवलवर तसाच इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा खूप वापरला जातो. हे बिझनेस लेटर्सचे आज इम्पॉर्टन्स होते जे आपण डिस्कस केलेत. बाकीचे जे पुढचा पॉईंट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.